आज आपण पाहणार आहोत की टाटा CR-AV सोबत आपल्याला कुठले कुठले फीचर्स पाहायला मिळतील, कलर्स कुठले पाहायला मिळतील, टाटा CR-AV सोबत बॅटरी पॅक्स कुठले असतील, समन मोड्स असतील की नाही, ऑटो पार्किंग फीचर जे आपल्याला CR-AV सोबत पाहायला मिळालं होतं ते आपल्याला टाटा CR-AV सोबत पाहायला मिळतील की नाही. CR-AV ही ऑल व्हील ड्राईव्ह असेल की 2 व्हील ड्राईव्ह असेल. एक नवीन कलर आज आपल्याला पाहायला भेटतोय जो मी नंतर रिव्हील करेलच. नमस्कार मित्रांनो, फायनली ज्या गाडीची आतुरतेने वाट पाहत होतो ती टाटा CR-AV लॉन्च झाली आहे. फ्रंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर जशी आपली आईस आहे तसाच काही तो एक लुक आपल्याला एक्सटेरियर सोबत पाहायला मिळतो. कनेक्टिंग जी DRL आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते. त्यासोबत बाय प्रोजेक्टरची हेडलॅम्प आहे ती इथे पाहायला मिळते. फॉगलॅम्प आहेत ती आपल्याला इथे पाहायला मिळते. हा असा लुक आपल्याला इथे पाहायला मिळतो. गाडीसोबत आपल्याला कॅमेऱ्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 360 सोबतच 540 डिग्री कॅमेरा जो गाडीच्या खालचा जो प्लॅटफॉर्म आहे तो पण आपल्याला ऑफ रोडिंगच्या टायमिंगला कवर करता येऊ शकतो. सो आपण पाहू शकतो की 6 सेन्सर्स हे आपल्याला पाहायला मिळतात. जो फ्रंट कॅमेरा आहे तो इथे पाहायला मिळू शकतो जो 360च्या वेळी यूज होऊ शकतो. मिररसोबत जे कॅमेरा आहे तो इथे होल्डअप केलेला आहे. गाडीसोबत आपल्याला फ्लश डोअर हँडल पाहायला मिळतात. ओके, तर आपण पाहू शकता की CR-AV सोबत आपल्याला 6 वे सीट ॲडजस्टमेंट पाहायला मिळतात ज्याने आपण सीट्स पुढे मागे घेऊ शकतो. जे व्हेंटिलेटेड सीट्स आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात. 4 स्पोक्ड स्टेअरिंग व्हील आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे ही लेदरेट फिनिश आपल्याला पाहायला मिळते जो एक आपल्याला चांगला रायडिंग कम्फर्ट देऊ शकतो. स्टार्ट स्टॉप बटन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. टेरेन मोड्स जे आहेत 6 टेरेन मोड्स ते आपण इथून सिलेक्ट करू शकतो. ऑटो होल्डचा ऑप्शन आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. जे इको, नॉर्मल, स्पोर्ट ते मोड्स आपल्याला इथे पाहायला मिळतात आहे. HUDचा ऑप्शन आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. सिएरा आईसोबत जसं आपल्याला ट्रिपल स्क्रीन सेटअप मिळत होता तसंच आपल्याला CR-AV सोबत देखील पाहायला मिळते. तुम्ही पाहू शकता की ट्रिपल स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. तर इथे तुम्हाला डेडिकेटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ती ह्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. जे मॅप वगैरे रिगार्डिंग जे आहे ते तुम्ही सेकंड स्क्रीनवरती अँड्रॉइड ऑटो प्ले वगैरे ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही इथे करू शकता. त्याचप्रमाणे जे को ड्रायव्हर सीट आहे तिथे त्याला डेडिकेटेड त्या गोष्टी इथे तो ऑपरेट करू शकतो. म्युझिक सिस्टमच्या बाबतीत बोलायचं झालं तर CR-AV सोबत तुम्हाला ॲम्बिएंट लाईटिंग ही पाहायला मिळते. तर मूड लाईट ही तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे चूज करू शकता. तुम्हाला जशी हवी तशी इथे चूज करता येऊ शकते. त्याचप्रमाणे सिंक विथ म्युझिक हवा असेल तर ते देखील तुम्ही करू शकता. कलर्स इथे पाहायला मिळतील. मूडच्या बाबतीत जर म्हटलं तर ते मूड्स इथे तुम्हाला नेचर, ओशियन, सनसेट, काम, कॅलिब्रेशन अशा प्रकारचे मूड पाहायला मिळतील. फ्रंटसाठीचं कुठलं आहे, रूफसाठीचं कुठलं आहे, मूड लाईट कुठलं आहे, क्लायमेट बाबतीत देखील आपल्याला इथे गोष्टी कळू शकतात. AQI देखील आपण इथून पाहू शकता की AQI इंडेक्स काय आहे, एअर क्वालिटी इंडेक्स आपल्याला इथे पाहायला मिळू शकतो. एअर प्युरिफिकेशन जे आहे ते आपल्याला टाटा CR-AV सोबत पाहायला मिळतं. जे की आपल्याला इथे दिसतंय की ते ऑन आहे. तर आपण इथे पाहू शकता की 360 डिग्री कॅमेऱ्याचा व्ह्यू आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. हा 2D 3Dमध्ये आपल्याला जर व्ह्यू पाहायचा असेल तर तो आपल्याला इथून पाहायला मिळू शकतो. आणि आपण हे असं पाहू शकतो गाडीसोबतचा आपल्याला जो 3D व्ह्यू आहे तो देखील आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. आपण इथे गाडीची जी काही कॅमेरा क्लॅरिटी आहे ती आपण इथे पाहू शकता. CR-AV सोबत 12 JBL ब्लॅक स्पीकर्स पाहायला मिळतात. आपण इथे पाहू शकतो की फ्रंट जे A पिलर आहे तिथे एक स्पीकर्स माउंटेड आहेत 2. जे फ्रंट डोअर आहेत तिथे 2 स्पीकर्स माउंटेड असतील. त्याचप्रमाणे सेंटरला जर पाहाल तर इथे एक डॉल्बी स्पीकर इथे पाहायला मिळतो आहे. तर अशा पद्धतीने म्युझिक सिस्टम असेल. CR-AV सोबत आपल्याला ड्युएल क्लायमेट कंट्रोल AC झोन आपल्याला पाहायला मिळू शकतो. आपण हे पाहू शकता इथं आपल्याला AC व्हेंट्स जे आहेत ते इथे पाहायला मिळतात आहे. त्याचप्रमाणे फॅनचं स्पीड जे काय आहे हे टच बेस आहे जे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याचप्रमाणे इथे रिअर AC जो आहे तो ऑन ऑफ जे आहे ते तिथून तुम्ही करू शकता. ACचे कंट्रोल जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतात. CR-AV सोबत आपल्याला एक्सप्रेस कूलिंग ऑनचं फीचर देखील पाहायला मिळते. ज्यावेळेस तुमची गाडी एक्स्ट्रीम हीट झालेली आहे आणि तुम्हाला खूप कूलिंग हवं आहे तर त्यावेळेस तुम्ही एक्सप्रेस कूलिंग ऑन हे इथे दाखवू शकता. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं जे USB पोर्ट्स आहेत 65 वॅट टाईप C USB पोर्ट आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे एक नॉर्मल USB पोर्ट इथे पाहायला मिळतो. इथे आपल्याला थोडासा स्पेस पाहायला मिळतो. इथे 2 कप होल्डर्स पाहायला मिळतात ते जिथे आपण चावी वगैरे ठेवू शकतो. तर इथे आपल्याला ड्रायव्हिंग गिअर नॉब जो आहे तो पाहायला मिळतो आहे. रिव्हर्स, न्यूट्रल, ड्राईव्ह मोड. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे.
ॲडजस्टेबल आर्मरेस्ट ही आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याचप्रमाणे वायरलेस चार्जिंग पॅड इथे पाहायला मिळते. जो इथे स्पेस आहे, युटिलिटी स्पेस, तो इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे. CRAV सोबत आपल्याला गेमिंग एअर कन्सोल पाहायला मिळू शकतो. ज्यावेळेस तुमची गाडी चार्जला असेल त्यावेळेस तुम्ही तुमचे मोबाईल्स ॲज अ रिमोट यूज करून तुम्ही गेम्स प्ले करू शकता आणि तुमचा टाईम युटिलाइज करू शकता. तर आपण पाहू शकता की अशा पद्धतीने आपल्याला जी स्क्रीन आहे ती यूज करता येऊ शकते गेमिंग प्ले करण्यासाठी. सो आज आपल्याला पाहायचं आहे की टाटा CRAV सोबत जे EV राऊट प्लॅनर फंक्शन आहे ते कसं वर्क करतं आहे. सो फॉर एक्झाम्पल आपल्याला अँड्रॉइड ऑटोवरती क्लिक करायचं आहे. EV राऊट प्लॅनर जे आहे ते फक्त अँड्रॉइड ऑटोसोबत वर्क करतं. सो मॅपमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला सर्चमध्ये जायचं आहे. फॉर एक्झाम्पल मला कोल्हापूर मी सिलेक्ट करतो आहे. सो कोल्हापूर सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला दिसेल की टोल्स किती असतील, बॅटरी किती रिमेनिंग राहणार आहे. सो फॉर एक्झाम्पल आपल्याला चार्जिंग स्टेशन्स पाहायचेत की ऑन द वे रूटमध्ये कुठले चार्जिंग स्टेशन्स असणार आहे. सो आपल्याला ते चार्जिंग स्टेशन्स लोड होतात आहे. सो फॉर एक्झाम्पल आपल्याला मलकापूरजवळचं चार्जिंग स्टेशन जे आहे कोल्हापूरच्या आधीचं, तर ते आपण पाहू शकतो. तर इथे सिलेक्ट केल्यानंतर इथे दिसेल की बाबा जे चार्जिंग स्टेशन आहे ते कुठले आहे, ते फास्ट चार्जर आहे की स्लो चार्जर आहे. तर इथे दिसते की तुम्हाला 60 किलोवॅटचा हा फास्ट चार्जर आहे जो विदिन हॉटेल संगम आहे. सो तो ते तुम्ही ब्रेक घेऊ शकता आणि तुमची गाडी पण तोपर्यंत चार्ज होऊ शकते. सो फॉर एक्झाम्पल पुढे गेल्यावरती इथे आपल्याला लास्टमध्ये एंडमध्ये हे पण दिसतंय की त्या चार्जिंग स्टेशनवरती पोहोचताना तुमच्या गाडीमध्ये किती शिल्लक राहिलेले असेल. सो तुम्ही त्याप्रमाणे तुमची जर्नी प्लॅन करू शकता. सो तुम्ही ह्या ॲड स्टॉपवरती क्लिक करू शकता आणि तुमचा जो मॅप आहे तो तुम्हाला डिरेक्टली तिथे रिराऊट करू शकतो. सो तुम्ही कन्फर्म केले आणि आता तुमचा जो चार्जिंग स्टेशन आहे ते तुम्हाला सिलेक्टेड आहे आणि तुम्ही तिथे पोचाल त्यावेळी तुम्हाला दिसते की 26% ही ऑन अरायवल तिथे राहिलेली असेल. टाटा हॅरियर EV सोबत जो आपल्याला कलर पाहायला मिळाला होता तोच कलर आपल्याला CRAV सोबत पाहायला मिळतो आहे. तर CRAV सोबत आपल्याला 2 नवीन कलर पाहायला मिळतात बाकी कलरसोबत जे आईससोबत भेटतात. ते नवीन 2 कलर असतील ऋषिकेश रॅपिड आणि जो आज आपल्यासोबत आहे तो नैनिताल नॉक्टन. बाकी जे आईससोबत वर कलर्स पाहायला मिळाले होते तेच कलर्स आपल्याला पाहायला मिळतील, जसं की व्हाईट, प्युअर ग्रे, येल्लो, रेड, ऑक्साईड. तर आपल्याला बघायचं की रिअर सीट्समध्ये आपल्याला कम्फर्ट कसा आहे. तर रिअर सीट्समध्ये जर तुम्ही अंडर थाय सपोर्ट बघितला तर माझी हाईट जी आहे ती 5 फूट 8 इंच आहे आणि बऱ्यापैकी मला इथे दिसतो आहे की हा अंडर थाय सपोर्ट जो आहे तो इथे मला मिळतो आहे. जी लेग रूम आहे ती पुढचा जो ड्रायव्हिंग सीट आहे ते ऑलरेडी मी माझ्या याच्यानुसार ॲडजस्ट केलेला आहे. तर बघू शकता भरपूर लेग रूम जो आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे. सो जे लॉंग ड्राईव्ज असतील त्या कम्फर्टेबल प्लॅन होऊ शकतात. CRAVच्या बाबतीत जे कंप्लेंट्स होती की हा जो हँडल आहेत फिट फिनिशचे इश्यू दिसत होते, पण इथे जर पाहिलं तर मला कुठल्याही पद्धतीचा इश्यू काही जाणवत नाही आहे. हे सनशेड दोन्ही बॅकडोअरला जे आहेत ते पाहायला मिळतात आहे. त्याचप्रमाणे इंटेरियरसोबत 12 JBL ब्लॅक स्पीकर्स पाहायला मिळतात. सो पुढचा जो डोअर आहे ए पिलरला 2 स्पीकर असतील. पुढच्या डोअर्सचे जे खालची बाजू आहे तिथे एक स्पीकर पाहायला मिळतील. जे बॅक डोअर्स आहेत तिथे तुम्हाला हे 2 स्पीकर्स पाहायला मिळतील. अशाच पद्धतीने 12 JBL ब्लॅक स्पीकर्स तुम्हाला CRAV सोबत पाहायला मिळतील. ते आपल्याला एक लॅम्प जी आहे ती रिअर सीटसाठी पाहायला मिळते आहे. तर खरंच खूप एक छान गोष्ट इथे दिलेली आहे. सीट्स चांगले कम्फर्टेबल दिसतात आहे. 3 हेडरेस्ट पाहायला मिळतात आहे. रिअर आर्म होल्डर दिसतो आहे पाहायला मिळतो आहे. त्यामध्ये आपल्याला 2 बॉटल होल्डर हे पाहायला मिळतात आहे. सनरूफच्या बाबतीत बोलायचं झालं तर सेगमेंटमधलं सगळ्यात मोठं सनरूफ हे आपल्याला टाटा CRAV सोबत पाहायला मिळतं आहे. तर तुम्ही पाहू शकता एवढं मोठं सनरूफ आपल्याला टाटा CRAV सोबत पाहायला मिळते. ते आपल्याला 2 रिअर AC वेंट्स पाहायला मिळतात आहे. 65 वॅटचा USB Type-C पोर्ट पाहायला मिळतो आहे. सोबत एक दुसरा Type-C पोर्ट पाहायला मिळतो इथे. त्याचप्रमाणे इथे एक थोडीशी स्पेस मिळते जे आपल्याला काही गोष्टी ठेवण्यासाठी हेल्पफुल होऊ शकते. CRAV सोबत आपल्याला स्टँडर्ड 6 एअरबॅग्स पाहायला मिळतात. ए पिलर सोबत 2 एअरबॅग्स असतील, बी पिलर सोबत 2 एअरबॅग्स असतील आणि जो सी पिलर आहे तिथे देखील आपल्याला एअरबॅग्स पाहायला मिळतील. सो 2+2+2 सो अशा पद्धतीने आपल्याला 6 एअरबॅग्स पाहायला मिळतील. तर आपण पाहतो इथे आपल्याला चाइल्ड सेफ्टी लॉक देखील प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. ज्यावेळेस लहान मुलं असतील त्यावेळेस उपयोगात येऊ शकतं. तर पॅसेंजर एअरबॅग जी आहे ती ऑन ऑफ करण्यासाठी आपल्याला इथे आपण पाहू शकता की पॅसेंजर एअरबॅग आपण ऑन ऑफ करू शकतो. ज्यावेळेस तुम्ही एकटेच ड्राईव्ह करताय आणि तुम्हाला पॅसेंजर एअरबॅग ही नको आहे त्यावेळेस तुम्ही ती ऑफ करून ठेवू शकता. इन केस ज्यावेळेस ॲक्सिडेंट होईल त्यावेळेस तुमची पॅसेंजर एअरबॅग जी आहे ती ऑफ राहील आणि तुमचा जो ॲडिशनल खर्च आहे तो तुमचा वाचू शकतो. CRAV सोबत सुद्धा आपल्याला जसा हॅरियर EV सोबत पाहायला मिळालं होते तसे समन मोड्स पाहायला मिळतील. समन मोड सोबत आपण जर का टाईट पार्किंग स्पेसमध्ये गाडी पार्क केली असेल तर आपण ती
पुढे किंवा मागे घेऊ शकतो. हॅरियर EV सोबत जी पाहायला मिळाली होती ती चावी आपल्याला CR EV सोबत सुद्धा पाहायला मिळते. तर चावीसोबत आपल्याला लॉक, अनलॉक, पार्क, ओके, त्याचप्रमाणे हेडलॅम्प ऑन, बूट स्पेस ऑन आणि ऑफ करण्यासाठी, त्याचप्रमाणे समन मोडमध्ये पार्किंगमध्ये जर का आपल्याला गाडी पुढे घ्यायची असेल आणि मागे घ्यायची असतील तर ते सुद्धा आपण इथे पाहू शकतो. आपल्याला पुढे आणि मागे ही घेता येऊ शकते. CR EV सोबत आपल्याला 2 बॅटरी बॅक हे पाहायला मिळतील. एक म्हणजे 63 किलोवॅट आणि दुसरं म्हणजे 75 किलोवॅट. 63 वॅटच्या बाबतीत बोलायचं झालं तर रिअल वर्ल्ड रेंज मिळू शकते. आपल्याला 400 ते 450 किलोमीटर रेंज ही मिळू शकते. तसेच 75 किलोवॅटच्या बाबतीत बोलायचं झालं तर 500 ते 550 किलोमीटर रिअल वर्ल्ड रेंज मिळू शकते. पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर 0 ते 100 जे काय आहे ती टाटा CR EV फक्त 5.8 सेकंड्समध्ये कव्हरअप करू शकते. तर CR EV ही सगळ्यात फास्टेस्ट EV आहे जे ती 0 to 100 जे आहे ते फक्त 5.8 सेकंड्समध्ये कव्हरअप करू शकते. CR EV ही 4x2 ॲज वेल ॲज 4x4 मीन्स रिअर व्हील ड्राईव्ह ॲज वेल ॲज क्वाड व्हील ड्राईव्ह सोबत येते. क्वाड व्हील ड्राईव्ह मीन्स बोथ मोटर्स, फ्रंट मोटर ॲज वेल ॲज रिअर मोटर असेल, दोन्ही मोटर्स ह्या काम करतील क्वाड व्हील ड्राईव्ह सोबत. टायर प्रोफाईलच्या बाबतीत बोलायचं झालं तर 19 इंच ॲलॉय व्हील्स हे आपल्याला पाहायला मिळतात. ते MRFचा टायर आपल्याला पाहायला मिळतो आहे. टाटा CR EV सोबत आपल्याला 622 लिटरचा बूट स्पेस पाहायला मिळतो आहे. चला तर बघूयात की एक्झॅक्टली किती स्पेस आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर आपण पाहू शकता हा जो काय आहे एवढा स्पेस आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. हा जो रिअर पार्सल ट्रे आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे. इथे आपल्याला एक 12 वोल्टचं सॉकेट इथे पाहायला मिळतं आहे. इथे एक लाईट देण्यात आलेली आहे बूट स्पेससाठी. इथे एक हुक देण्यात आलेला आहे जो 3 kg पर्यंत कॅरी आउट करू शकतो. इथे तुमचे टूल बॉक्स जो आहे तो देण्यात आलेला आहे. इथे हा चार्जर जो आहे तो गाडीसोबतचा पाहायला मिळतो आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला LED इंडिकेटर्स जे आहेत ते पाहायला मिळतात आहे. आणि हा एवढा स्पेस आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर CR EV सोबत मला कुठलाही स्पेअर व्हील इथे पाहायला मिळत नाही आहे. तर आपण पाहू शकता की CR EV सोबत आपल्याला पंचर किट जे आहे ते इथं पाहायला मिळतं आहे. रिअर प्रोफाईलच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला कनेक्टिंग रिअर लॅम्प इथे पाहायला मिळते आहे. CR EVचं बॅजिंग हे एक उत्कृष्ट कलरमध्ये पाहायला मिळते. हा इल्युमिनेटेड टाटाचा लोगो इथे पाहायला मिळतो आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 6 सेन्सर्स हे पाहायला मिळतील. रिअर वायपर जे आहे ते हिडन रिअर वायपर आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकता की इथे आतमध्ये ते प्लेस करण्यात आलेलं आहे. शार्क फिन अँटेना आपल्याला पाहायला मिळतो आहे CR EV सोबत. तर एक गोष्ट नोटीस करायची झाली तर जी आपल्याला हॅरियर EV सोबत पाहायला मिळाली होती की शार्क फिन अँटेनासोबत इथे एक कॅमेरा आपल्याला प्लेस करण्यात आलेला होता जो आपल्याला रेकॉर्डिंग जे आहे ते मिररमध्ये पाहायला मिळत होतं. ते आपल्याला CR EV सोबत पाहायला मिळत नाही आहे. ज्यावेळेस गाडी लॉन्च झाली 30 तारखेला त्या दिवसापासूनच बुकिंग्स ह्या चालू आलेल्या आहेत आणि डिलिव्हरीज ज्या आहेत त्या 15 जुलैपासून ऑलरेडी स्टार्ट करण्यात आलेल्या आहेत. टाटा CR EVची प्राईस जी काय आहे ती 18.79 लॅक्सपासून स्टार्ट होत आहे. टाटा CR EV ही शोरूममध्ये देखील अवेलेबल झाली आहे. सो तुम्ही शोरूमला व्हिजिट करू शकता, टेस्ट ड्राईव्हसाठी मागू शकता आणि टेस्ट ड्राईव्ह घेऊन एकदा अनुभव घेऊ शकता. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी ड्राईव्ह शॉट्स 360 या चॅनलला फॉलो करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.